गोजुरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला व्हेज मंचुरियन करायचे आहे आणि ज्या घरातल्या भाज्या आहेत त्यामध्येच आपण हे व्हेज मंचुरियन करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. मंचुरियन बॉल जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी काही टिप्स आहेत त्या फॉलो करून आपण छानपैकी असे कुरकुरीत मंचुरियन बॉल्स करणार आहोत. तर चला आता तयारी करूया. मंचुरियन करण्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत. इथे घेवडा घेतलेला आहे, ढोबळी मिरची, पोहे घेतलेले आहेत भिजून. एक 10 मिनटं झाली पोहे भिजत ठेवले होते आपण. इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, लसणाची पात घेतलेली आहे, मिरपूड घेतलेली आहे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे आणि इथे मीठ घेतलेलं आहे. तर एवढ्या भाज्या आपल्याला लागणार आहेत. तर यापैकी तुमच्याकडे जर भाजी नसेल किंवा जास्तीच्या तुम्हाला कोणत्या भाज्या वापरायच्या असेल तर तुम्ही वापरू शकता यामध्ये कोणत्याही आवडीच्या भाज्या. ते आपण कोबी घेतलेला आहे. आता हा अर्धा कोबी आहे मीडियम साईजचा आणि स्वच्छ धुवून आपण किसून घेतलेला आहे आणि त्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि असा कोरडा कोरडा केलेला आहे. कारण मंचुरियन करताना कोबी अगदी कोरडा कोरडा लागतो, नाही तर मग आपले मंचुरियन जे बॉल्स करतो आपण व्यवस्थित असे आपल्याला गोल करता येत नाही. त्याच्यामुळे स्वच्छ हा धुवून पिळून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता आपण भाज्या वापरूया. ढोबळी मिरची बारीक कट केली आणि यामध्ये मंचुरियन करताना कधी पण भाज्या ह्या खूप बारीक चिरून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे मंचुरियन बॉल खूप छान होतात आणि आपल्याला खाताना देखील मग छान वाटतं. त्याच्यामुळे असे बारीक बारीकच असं कट करून घ्यायचं किंवा याला कोणी कोणी फरसबी देखील म्हटलं जातं. लसणाची पात, आलं लसूणची पेस्ट आहे आपण केलेली, हिरवी मिरचीची बारीक करून घेतलेली आहे. आता ती टाकून घेऊया आपण. थोडीशी मिरीपूड, जास्त पण नाही वापरायची, थोडीशी आपल्याला चव येण्यासाठी. आणि पोहे टाकूया आपण. आता आपण येथे पोहे घेतलेले आहेत, थोडेसे मोकळे मोकळे करून घेऊया. पोह्यामुळे आपले मंचुरियन बॉल जे आहेत ते छानपैकी असे कुरकुरीत राहतात आणि मग चांगले 4-5 तास म्हटले ना तरी असे कुरकुरीतपणा जाणवतो आपल्याला. त्याच्यामुळे पोहे थोडेसे घालायचे आणि पोहे जास्त पण भिजवायची गरज नाही. आपण थोडेसे पाण्यामधून काढून एक 5 मिनटात सगळी तयारी होईपर्यंत पोहे भिजतात थोडेसे, एवढंच आपल्याला भिजवायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या आता आपण येथे मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता मिठामुळे पाणी सुटलं जातं भाज्यांना. हे पहा, ओलसरपणा एक आलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, कारण काय मग कॉर्नफ्लॉवरचा अंदाज येतो आपल्याला. तर एकदम पण तर हळूहळू थोडं थोडं जसं लागेल ना तसं पीठ टाकायचं आहे आपल्याला. एकदम पण टाकायचं नाही आहे. थोडं थोडं घेऊनच आपल्याला मिश्रणाचा अंदाज येतो की गोळा कितपत व्हायला लागलेला आहे, त्या अंदाजे लक्षात येतो आपल्याला. आणि जास्त पण असं आपण जसं गव्हाचं वगैरे पीठ मळतो ना त्या पद्धतीमध्ये मळायचं नाही. हलकं हलकं पीठ मळायचं आहे, म्हणजे गच्च आपले जे मंचुरियन बॉल असतात ते गच्च होत नाहीत. पीठ आपलं चांगलं इथे मळून झालेलं आहे. जास्त पण आपण दाबून असं पीठ मळून घ्यायचं नाही. आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. हे पहा, आणि पीठ तयार केल्या केल्या लगेच आपल्याला हे तळून पण घ्यायचे आहेत. तर पीठ जास्त वेळ पण ठेवायचं नाही, कारण काय पाणी सुटतच जातं. तर अशा पद्धतीमध्ये आपण गोळे करून घेऊया. आता आपण चूल पेटून घेऊया. मध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. मंचुरियन बॉल्स इथे करून झालेले आहेत. एकसारखेच आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, टाकून घेऊया आपण. एकाच वेळेस जेवढे बसतील आपण तेवढे बॉल्स यामध्ये टाकणार आहोत. आणि तेलामध्ये टाकल्या आपल्याला लगेच पलटायचे नाही आहेत. थोडेसे तेलामध्ये सेट झाले की मग आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. असे मंद आचेवरतीच मंचुरियन हे तळून घ्यायचे, जास्त मोठ्या आचेवरती देखील तळायचे नाही आहेत. छानपैकी असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे. पहा, एकसारखे तळून घ्यायचे, म्हणजे भाज्या देखील व्यवस्थित शिजल्या जातात आतल्या. आहेत गोल्डन कलरवरती आणि चांगले असे कुरकुरीत झालेले आहेत.
पहिल्या प्रयत्नामध्ये कोणालाही करता येईल अशा पद्धतीमध्ये आपण मंचुरियन केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच असे मंचुरियन करून पहा. ते एकाच वेळेस जेवढे बसतील कढईमध्ये आपण तेवढेच तळणार आहोत, कारण का तळायला देखील जागा लागते. त्याच्यामुळे एकाच वेळेस एवढेच टाकणार आहोत आपण, म्हणजे व्यवस्थित तळले जातात ते, आजपर्यंत कसे कच्चे राहत नाहीत. हे पहा मस्तपैकी असे खरपूस झालेले आहेत. हे पहा अशाच पद्धतीमध्ये मंचुरियन हे करून घ्यायचे आपल्याला. एक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला. हे पहा मस्तपैकी अशा भाज्या छानपैकी अशा वाफवल्या गेल्या आहेत. दुसरी बॅच देखील आपण तळून घेतलेली आहे आणि छान गोल्डन कलरवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्या बॉल्स आपण काढून घेऊया. हे कुरकुरीत आपल्याला करून घ्यायचे आणि एकसारखे आपण केलेले आहेत. पाहू शकता. ग्रेव्ही करण्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत. इथे कांदा घेतलेला आहे, घेवडा घेतलेला आहे, लसणाची पात, कोथिंबीर, लसूण, आलं किसून घेतलेला आहे, तवा ठेवलेला आहे. आता तेल टाकून घेऊया. तर जास्त पण आपल्याला तेल वापरायचं नाही. 2-4 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आपण लसूण टाकूया. लसूण चांगलं आपण तळून घेऊया. आलं टाकलेलं आहे. आता आलं लसूण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे खमंग फोडणी केली की मग आपले मंचुरियन बॉल्समध्ये चव खूप छान लागते त्याची. आणि मस्तपैकी असा तडका बसला की मंचुरियन बॉल खाताना देखील चव भारी लागते. आता बारीक कट केलेला आपण कांदा टाकूया. आता कांदा आपल्याला चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतला गेला आहे. त्यातला एक कच्चेपणा आपला नाहीसा करून घ्यायचा आहे. आता आपण ढोबळी मिरची टाकूया. घेवडा टाकूया. घेवडा आपल्याला चांगला परतायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच परतायचा आहे. तर यामध्ये आपण कोबी टाकूया. लसणाची पात आपण टाकूया. मिरपूड टाकूया. मिरपुडीचा स्वाद खूप छान येतो. आता सर्व भाज्या आपण चांगल्या परतून घेऊया. आणि भाज्या हे सर्व आपल्याला मोठ्या आचेवरतीच परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे पटकन ह्या वाफवल्या जातात. फ्लॉवर घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून पेस्ट करून घेऊया. भाज्या आपल्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत, मऊसूत झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण सोया सॉस टाकूया. रेड चिली सॉस. आपण यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे. आता टोमॅटो सॉस टाकूया. आपण परतून घेऊया आपण. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जास्त पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरी चालू शकतं. चिमूटभर फक्त आपण मीठ टाकूया, जास्त नाही टाकायचं, कारण सोया सॉसमध्ये वगैरे पण मीठ असतं. आता आपण कॉर्नफ्लोअरचं जे पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊया. आता आपण मंचुरियन बॉल्स टाकून घेऊया. आपण टाकून घेतले आहेत. तर सर्व आपण परतून घेऊया. आपले मंचुरियन बॉल्स इथे झालेले आहेत आणि मस्तपैकी असा खमंग वास येत आहे. चटपटीत झालेले आहेत. तर आपले मंचुरियन बॉल्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आपण ड्राय मंचुरियन बॉल्स केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही लागत असेल तर थोडं पाणी यामध्ये ॲड केलं तरी चालू शकतं, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही होते. तर यावरून आपण आता थोडेसे कोबी जो चिरलेला आहे तो टाकून घेऊया. कोथिंबीर टाकूया आपण. मंचुरियन बॉल आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत.
तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मंचुरियन बॉल करून पहा. खूप चविष्ट होतात. आपण घरच्या साहित्यामध्येच केलेले आहेत. कोणालाही पहिल्या प्रयत्नामध्ये करता येतील एवढे भारी होतात. मायलिकीने केलेले मंचुरियन जर तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असे घरच्या साहित्यामध्ये पहिल्या प्रयत्नात जमणारे मंचुरियन तुम्ही नक्कीच करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका.